45 वर्षीय माणूस जेव्हा घरकाम करणाऱ्या 15 वर्षीय मुलीसोबत लग्न करतो, पण तीच मुलगी 30 वर्षाची होते, गरोदर राहत नाही, तेव्हा हाच तिचा म्हातारा नवरा पुन्हा दुसरी कमी वयाची मुलगी शोधत फिरतो. बायकोला म्हणतो, माझं मन शरीर तुझ्यापासून तृप्त होत नाही, परत तेव्हासारखं मला आनंद देता येत असेल तरच माझ्याजवळ राहा. पण ती मुलगी आपला संसार मोडायला घाबरते, गरिबीतील आयुष्यात पुन्हा जायला घाबरते. त्याच घरात राहण्यासाठी ती आपल्याच 15 वर्षाच्या बहिणीला आपल्या घरी घेऊन येते. आईला बहिणीचं शिक्षण, तिचं आयुष्य, भविष्य शहरात सुधारेल असा शब्द देऊन येते आणि त्या रात्री बहिणीचं व स्वतःचंही आयुष्य खराब करून घेते. मुलासाठी, संसार वाचवण्यासाठी आपल्याच 15 वर्षाच्या बहिणीसोबत त्या दिवसापासूनच्या अनेक रात्री असे काही घडते की ऐकून धक्काच बसेल. इतकंच नाही तर हा म्हातारा नवरा दोन्हीही बहिणींचं जीवन खराब करून स्वतःच्याच मुलीवर वाईट नजर जेव्हा टाकतो. चला कथेला सुरुवात करू. वयाच्या 45व्या वर्षी विनोदने पाहिलेलं दुःख कुणाच्याही वाट्याला येऊ नये असंच होतं. हसता खेळता त्याचा संसार अचानक मोडला होता. कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराशी झुंज देत देत त्याची बायको हरली होती आणि तिच्या शेवटच्या श्वासाबरोबर विनोदच्या घरातून हसणं, उत्साह, भविष्याची स्वप्न सगळीच निघून गेली होती. घरात उरली होती ती फक्त 1 वर्षाची त्यांची लहान मुलगी, जिने आईला ओळखण्याआधीच गमावलं होतं, आणि एक पुरुष जो त्या घरात अजूनही श्वास घेत होता. पण जेव्हा त्या घरात रोज ये जा करणारी एक लहानशी मुलगी होती, जिचं नाव माया, वयाने फक्त 15 वर्षांची होती ती, पण परिस्थितीने फार लवकर मोठी झालेली. ती लहानपणापासूनच आपल्या आईसोबत या घरात कामाला येत असे. तिचं घर गावाकडे, आई मोलकरीण, वडील नव्हते, म्हणून रोजच्या 2 वेळच्या जेवणासाठीही खूप धडपड असायची. पण विनोदच्या घरात मात्र वेगळंच जग होतं. स्वच्छ कपडे, वेळच्या वेळेला जेवण आणि काहीतरी सुरक्षिततेची भावना. त्यामुळे मालकीन गेल्यानंतरही मायाने ते घर सोडलं नव्हतं. ती तिथेच राहायची व कामाचे पैसे आईला पाठवायची, जेणेकरून आई, बहीण, भावाचं पोट तिकडे भरू शकेल. माया घरातली कामे करताना त्या लहान मुलीला कुशीत घ्यायची, तिच्याशी बोलायची, तिला हसायला लावायची. तेव्हा दुःखी असलेला विनोद हे सगळं पाहत असे, पण काहीच बोलत नसे. तो बायकोच्या आठवणीत हरवलेला असे, पण मायाची उपस्थिती त्याला न कळत आधार देत होती. दिवस गेले, महिने गेले, दुःखाची तीव्रता थोडी कमी झाली, पण विनोदचे रिकामेपण कायम होतं. विनोदला वाटू लागलं की माया त्याला समजून घेते, त्याच्या मनातल्या वेदना ओळखते. तो तिच्याशी बोलू लागला, तिला आपली दुःख कथा सांगू लागला. माया लक्ष देऊन ऐकायची, डोळ्यात करुणा, चेहऱ्यावर आपुलकी. तिच्यासाठी विनोद म्हणजे मालक, त्यांच्या घराचा आधार आणि नकळत देवच झाला होता तो. गरिबीच्या अंधारातून बाहेर काढणारा हा माणूस तिला खूप मोठा वाटत होता. या भावनेतूनच एक चुकीचं नातं आकाराला येऊ लागलं. त्याची मायाला बघण्याची नजर बदलली आणि एक दिवस विनोदने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला. लग्न हा शब्द ऐकून माया गोंधळली, कारण त्यांच्यात वयाचा खूप फरक होत होता. त्यातली त्यात हा समाज काय म्हणेल, पुढील भविष्य आपलं काय असेल, काहीच तिला नीट समजत नव्हतं. पण तिच्या डोळ्यांसमोर आईचं थकलेलं ते शरीर आलं. गावातलं दारिद्र्य आणि या घरात मिळणारी सुरक्षितता होती. ही गोष्ट तिने आपल्या आईला सांगितली. आईनेही लग्नाला नकार दिला नाही. हे मोठं स्थळ आहे, पोटाची चिंता नाही, असंच तिचं साधं गणित होतं. अशा रीतीने समाजाच्या कुजबुजांकडे दुर्लक्ष करून अर्ध्या वयाच्या फरकाने विनोद आणि माया विवाहबंधनात अडकले. त्यांचं लग्न झालंच, पण विनोदच्या आईवडिलांना हा निर्णय मान्यच नव्हता. त्यांनी विनोदला मायासोबत लग्न करायला याआधीही विरोध केलाच होता. त्याला खूप समजावलं, त्याच्यासोबत त्यांनी भांडणं केली. तुझ्या वयाच्या मुलीसोबत लग्न कर, ही घरातली मोलकरीण आहे, वयात अंतर बघा म्हणाले. पण विनोद हा हट्टाला पेटला होता आणि त्याने लग्न केलंच. पण त्याचे आई वडील सारखं मायाला रागवत, मोलकरीण म्हणत. म्हणून एक दिवस
चिडूनच माझ्या बायकोचा तुम्ही अपमान करायचा नाही असं सांगत त्याने स्वतःच्या आई वडिलांनाच घराबाहेरचा रस्ता दाखवला. ते सुद्धा गावी जाऊन राहायला लागले. त्यांच्या गल्लीत चर्चा रंगल्या. लोक कुजबुजले, बोटं दाखवली, पण विनोदला काहीच फरक पडला नाही. त्याला वाटलं की त्याने आपलं दुःख मागे टाकलं आहे. 15 वर्षांची माया आता त्याची बायको आहे. सुरुवातीची काही वर्ष मायासाठी स्वप्नासारखी होती. नव्या कपड्यांचा स्पर्श, स्वतःचं घर आणि लहान मुलीची जबाबदारी, ती सगळं मनापासून निभावत होती. विनोद तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता, पण त्या प्रेमात हळूहळू मालकीची, संशयाची आणि भीतीची छटा मिसळत गेली. त्याला सतत वाटायचं की तो म्हातारा होत चालला आहे आणि त्याची बायको माया तरुण आहे. त्यामुळे ती कुणाशी बोलली, हसली तरी त्याला अस्वस्थ वाटायचं. घरात तरुण नोकर ठेवायलाही तो तयार नव्हता. माया कुणाशी बोलली तरी त्याला खूप राग यायचा. यावर माया मात्र काहीच बोलत नव्हती. तिला वाटायचं की आपण गरीब आहोत. संसार टिकवण्यासाठी सहन करणंच योग्य आहे. हळूहळू वर्ष सरत गेली. 10-15 वर्ष निघून गेली. तीच माया आता 25-30 पोहोचली होती. तिच्या चेहऱ्यावर परिपक्वतेची छटा आली होती, पण डोळ्यात अजूनही भीती होती. विनोद मात्र आता बदलू लागला होता. त्याचा मायामधला रस कमी होत गेला. त्याच्या मनात पुन्हा एकदा तरुणपणाची आस जागी झाली. इतकी वर्ष लग्नाला झाली तरीही तू गरोदर झाली नाही. मला मुलगा हवा आहे. अजून तू मला मुलगा दिला नाही. माझ्या मुलीसाठी भाऊ दिला नाही आणि त्यामुळे मला आता बाहेर दुसरी बायको शोधावी लागेल. नवऱ्याचे हे शब्द मायाच्या काळजात घुसले. तिला वाटलं की तिचं सगळं आयुष्यच आता उद्ध्वस्त होणार आहे. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. आपल्या वयात इतका अंतर आहे तरीही मी तुमच्यासोबत लग्न केलं. आता मला असं सोडू नका, म्हणून ती विनोदच्या विनवण्या करत होती. पण विनोद आपला निर्णय तिला सांगून तिथून निघून गेला. त्या रात्री तिला झोप लागली नाही. तिने विचार केला आणि मार्ग शोधला आणि त्या विचारांतून एक भयंकर कल्पना जन्माला आली. तिची 15 वर्षांची बहीण कृती, गावाकडे राहणारी, आईसोबत गरिबीच्या सावलीत वाढणारी. मायाला वाटलं की आपण बहिणीचं भलं करतोय, तिला चांगलं शिक्षण देतोय आणि आपला संसारही यात वाचवतोय. स्वतःची हीच समजूत करून तिनं तिचं गाव गाठलं. आईसमोर तिनं शहराचं स्वप्न उभं केलं. चांगली शाळा, सुरक्षित भविष्य कृतीला मिळेल, त्यामुळे तिला माझ्यासोबत पाठव म्हणाली. आईने तिच्यावर विश्वास ठेवला आणि बहिणीला शहरात पाठवलं. कृती त्यांच्या घरात आली आणि घराचं वातावरणच बदललं. विनोदच्या नजरा बदलल्या. कृतीकडे पाहून त्याला 15 वर्षाची माया आठवू लागली. निरागस, आज्ञाधारक. कृतीला मात्र कसलीच कल्पना नव्हती. विनोद दाजी दाजी करून ती बोलायची आणि तोच विनोद त्या रात्री कृतीच्या खोलीत शिरला. त्या रात्री संसार वाचवण्याच्या नावाखाली तिनं स्वतःचं आणि बहिणीचं आयुष्य अंधारात ढकललं. जे घडलं ते अमानुष होतं, न बोलण्याजोगं होतं. खोलीत कृती बहिणीला आवाज देऊन वाचव वाचव म्हणत होती. तिचा आवाज ऐकून मात्र माया रडत होती, तेही तोंड दाबून. माझा संसार वाचवण्यासाठी मी काय करते असा प्रश्नही तिला सतावत होता. त्या रात्री जे घडलं ते शब्दात मांडणं कठीण होतं. त्या घटनेनंतर कृती गप्प झाली. तिचं बालपण तिथेच संपलं. मायाने रडून रडून तिला सगळं सांगितलं आणि माफ कर म्हणाली. बहीण मायाच्या अश्रूंनी तिला शांत केलं आणि अन्यायाचं दृष्टचक्र सुरू झालं. विनोद रोज कृतीसोबत झोपायचा, रोज तिच्याबरोबर बळजबरी करायचा आणि तिला त्रास द्यायचा. त्याला ती सवय झाली होती आणि सगळं काही माहिती असून बघून माया मात्र फक्त शांत होती. गरिबीत पुन्हा जाऊ नये म्हणूनच. काळ पुढे सरकला. कृतीवर अन्यायाचं चक्र सुरूच राहिलं. पण या सगळ्यात ती गरोदर झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. आता सत्य लपवणं अवघड झालं होतं. कृतीबद्दल कुणाला समजू द्यायचं नव्हतं, म्हणून त्याने एक प्लॅन आखला. मायालाही त्याच्यात त्यानं सहभागी केलं. विनोदनं निर्णय घेतला की कृतीला घराच्या तळमजल्यात कायमचं बंदिस्त करून ठेवायचं. तिचं बाहेरचं जग अंधारात ठेवायचं.
संसार वाचावा म्हणून मायाने आईला खोटं सांगितलं की आपली कृती एका तरुणासोबत पळून गेली, आपलं नाव तिनं बदनाम केलं. तिच्यामुळे विनोद व माझा संसारही मोडतो की काय अशी भीतीही मला वाटते आहे, असं म्हणून आईला तिने इमोशनल केलं. आणि मग काय, आईनेही समाजाच्या भीतीपोटी कृतीचा विषय तिथेच सोडून दिला. इकडे कृतीच्या मुलाला माया स्वतःचं मूल असल्यासारखंच सांभाळू लागली. बाहेरच्या लोकांना त्यांचं एक सुखी कुटुंब दिसत होतं, नवरा बायको त्यांची मुलं. पण आत मात्र एक जीव कोंडला होता त्यांनी. 5 वर्ष गेली. बंद खोलीत कृतीचं अस्तित्व कुजत राहिलं. मुलं विचारायची, त्या खोलीत कोण आहे ग आई? तेव्हा विनोदकडून उत्तर मिळायचं, तिथे भूत आहे, ते दार उघडून कधीच आत जाऊ नका. भीतीची कथा सांगून मुलांपासून ते सत्य झाकलं गेलं. पण विनोदची वासना मात्र कधीच थांबली नाही. ती अधिकच विकृत होत गेली. बाहेरच्या मुलींकडे त्याच्या नजरा आता वळू लागल्या. एक दिवस मायाने पाहिलं की विनोद स्वतःच्याच 15 वर्षाच्या मुलीकडेही विचित्र नजरेनंच पाहतोय. त्या क्षणी तिच्या मनातलं सगळंच दुःख, राग एकदाच बाहेर आला. तिने त्याच्याशी खूप भांडण केलं, त्याच्यावर ओरडली. त्याला तू खूप वाईट पुरुष आहे असं म्हटली. तुझ्यासाठी मी काय काय केलं नाही. अगदी निरागस असताना तुला लग्नास होकार दिला, तुझ्या मुलीची आई बनले. पण तुझा इंटरेस्ट कमी झाला. संसार मोडू नये म्हणून सख्या बहिणीचंच आयुष्य उद्ध्वस्त केलं. पण तिच्याकडूनही तुझं मन भरलं. तू तर स्वतःच्याच मुलीकडेही वाईट नजरेनं पाहतोय. तू बाप आहेस की कसाय? रागानेच ती त्याच्यासोबत खूप भांडली आणि राग त्या घरातून ती त्या रात्री निघून गेली. त्यानंतर काय झालं कुणालाच माहिती नाही. माया गायब झाली. तरुण मुलासोबत पळून गेली. विनोद म्हणत राहिला, मी तिला मारलेलं नाही, तीच नियत बदलून पळली. असेच दिवस गेले. मुलं शाळेत पुन्हा जायला लागली. त्यांच्या वागण्यात त्यांच्या शिक्षिकेला बदल दिसू लागला आणि एक शिक्षिका संशयाने चौकशी करू लागली. तेव्हा मुलांनी आपली आई इथे नाही म्हणून सांगितले. शिक्षिकाने विनोद मुलांना शाळेत घ्यायला आल्यावर मायाबद्दल विचारपूस केली. तेव्हा माया माहेरी गेली आहे, लवकर येणार नाही म्हणून विनोदनं सांगितले. आता रोजच शिक्षिका विनोदला व त्यांच्या मुलांना मायाबद्दल विचारायची, पण त्याची उत्तरं विसंगत होती. त्यामुळेच तिला काहीतरी गडबड वाटली. अखेर तिनं पोलिसांना कळवलं आणि पोलीस आले. मायाबद्दल चौकशी सुरू झाली. एक एक गाठ सुटू लागली. घरात भूत आहे ही गोष्ट पोलिसांच्या कानावर विनोद आणि मायाच्या मुलांकडून गेली. बंद खोली उघडण्यात आली आणि आतलं दृश्य पाहून सगळेच हादरले. तिथे कृती बेशुद्ध अवस्थेत होती. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. तपासात सगळं काही उघड झालं. कृती फक्त बेशुद्धच नव्हती, तर तिने तिच्या बालवयात एका मुलाला जन्म दिला होता. त्यातली त्यात तिच्यासोबत रोज अनैतिक संबंध बनवले जात होते. शरीरावरच्या जखमा तिच्या ताज्या आहेत हे ऐकून पोलीस घाबरले आणि त्यांचाही संशय विनोदवरच गेला. त्यांनी तात्काळ मायाच्या आईचीही चौकशी केली. मायाच्या आईनेही जे काही सत्य होतं ते पोलिसांच्या सांगितलं. तात्काळ पोलिसांनी विनोदला अटक केली. त्याने त्याचे अपराध कबूल केले. पण मायाबद्दल अंधार कायम राहिला. न्यायालयाने त्याला जन्मठेप सुनावली. त्यांच्या मुलांना आजी आजोबांकडे पाठवण्यात आलं. इथे एक कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. माया जिवंत आहे की मृत हे आजही कुणालाच ठाऊक नाही. या घटनेमध्ये तिचाही अपराध होता, पण तिने मौन बाळगलं, चुकीला साथ दिली, नवऱ्याच्या खोटेपणात त्याच्यासोबत उभी राहिली. या सगळ्या कथेत कुणीच पूर्णपणे निर्दोष नव्हतं असं म्हणायला काहीच हरकत नाही. गरिबी, अज्ञान आणि चुकीचे निर्णय या तिघांनी मिळून अनेक आयुष्य उद्ध्वस्त केली. आजही माया कुठे आहे, ती कशी आहे याचा तपास पोलिसांना लागलेला नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा केवळ व्यक्तीचीच नाही, तर परिस्थिती, गरिबी, अज्ञान आणि चुकीच्या निर्णयांची भीषण साखळी आहे. जेव्हा गरिबीमुळे स्वप्नांना किंमत राहत नाही, तेव्हा माणूस योग्य अयोग्याचा फरक विसरतो. पण लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी चुकीला मजबुरीचं नाव देऊन योग्य ठरवता येत नाही. मौन बाळगणं, सहन करणं आणि संसार, समाज, भीती या नावाखाली अन्यायाकडे डोळे झाकणं हेही गुन्ह्याइतकंच घातक ठरतं. या कथेतील प्रत्येक दुःखाचं मूळ एकाच ठिकाणी आहे,
वेळीच थांबून नाही न बोलणं, लहान वयातल्या मुलींचं बालपण कुणाच्या गरजा, हव्यास किंवा स्वार्थासाठी वापरण्याचा कुणालाही अधिकार नाही. नात्याच्या नावाखाली होणारा अत्याचार हा अत्याचारच असतो. तो प्रेम, संसार किंवा उपकार ठरत नाही. आणि जो अन्याय सहन करतो किंवा पाहूनही शांत राहतो तोही त्या गुन्ह्याचा भाग बनतो. म्हणूनच शिकणं एकच. भूक, भीती किंवा समाजाच्या दबावापेक्षा माणुसकीच मोठी ठेवा. चूक दिसताच आपला आवाज उठवा, कारण उशीर झाला तर त्या चुकीची किंमत निरपराधांना चुकवावी लागते. संसार वाचवण्यासाठी दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणं हे कधीच योग्य नसतं. अंधार कितीही खोल असला तरी सत्याचा प्रकाश एक ना एक दिवस बाहेर येतोच. पण तोपर्यंत जे आयुष्य मोडलं जातं ते पुन्हा कधीच पूर्वीसारखं होत नाही. चला तर मग या कथेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क राहा, स्वतःची काळजी घ्या.